म्हणजे चांगल्या विचाराचे लोक सगळे आपण एकत्रित आलेले आहे. SC कास्ट म्हणून सर्व जातीचे लोक 59 जातीचे लोक एकत्र करण्यासाठी सगळ्यांनी काटोकाट प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपल्याला 9 मार्चच्या मध्ये आपल्याला यश आलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण निगेटिव्ह बोलण्यात काय अर्थ नाही. मी आधीच सगळं हे कार्यक्रम करत असतो, एका ताकदीने एकत्रित असतो, मोर्चे काढून आंदोलन काढून मागण्या. जसं डेजी भास्कर म्हटले की गेंड्याची कातडी असलेलं सरकार जर असेल तर ताबडतोब तुम्हाला न्याय मागायची अपेक्षा ठेवू नका. अत्यंत महत्वाचं. आणि तुम्हाला न्याय मिळाला नाही हे मात्र अजिबात डोक्यातनं काढून टाका. तुम्ही निगेटिव्ह अजिबात तुम्ही तसं काय पण, कारण 9 मार्चचा मोर्चा हा धडकी भरणारा, इतिहासात नोंद करणाराच झालेला आहे. हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये की सर्व बहुजन समाजाचे लोक एकत्र करून आपण मोर्चा काढून या महाराष्ट्र शासनाला दाखवून दिले. आपण त्या आपण जिंकलेलो आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला, गडिंग्लजची केस असू दे, इचलकरंजी शेख असू दे, महेश पाटलाचे असू दे, तुरबडचे असू दे, स्वामीचे असू दे, यामध्ये आपण अपयशी झालेलो नाही आहे. आपण यशस्वी झालेलो आहे 100%. फक्त निकाल त्याचा आजचा का उद्या एवढाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणता तसं की त्याला एक धार आली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी एक धडकी मोर्चा, अशा पद्धतीचे मोर्चे हे सातत्यानं पॅन्थरसारखं आपण राहिलो पाहिजे. धगधगतं वातावरण असलं पाहिजे. हे निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्यांनी ते मांडलं. मात्र पॉझिटिव्ह बोलायची आपल्याला काही गरज नाही. आमच्यामध्ये कोणतं फूट पाडते पडते हे बी म्हणायची गरज नाही. आपण एवढे सोपे नाही आहे की आमच्यात कोणी तर यावर कोणतं फूट पाडवाय. आम्ही इतके बी सोपे नाही. आम्ही तेवढे आपण धाडशी माणसं आहोत. म्हणून फक्त मी एवढीच विनंती करतो की सगळ्यांना आपण जसं सगळ्या एका दिलानं, एका मनानं, एका विचारानं बाबासाहेबाच्या झेंड्याखाली आपण आलोय, असंच ह्या ठिकाणी आपण ह्या झेंड्याखाली राहूया. आणि जिल्ह्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणी समिती तुटून पडण्याचा आपण प्रयत्न करूया. SC समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया. खोटे जाती दाखले काढले त्याबद्दल मोर्चा काढलेलाच आहे. आणखीन काढावा लागला तर आपण काढूया. मात्र आपण अपयशी ठरलेलो नाही आहे. आपण यशस्वी झालेलो आहोत याची प्रत्येकाने नोंद घ्या. आणि इथून पुढं आपण सत्य आपण पॉझिटिव्हच आपण त्या ठिकाणी विचार करूया. यानंतर आदरणीय आपल्या